परमेश्वर के नाम की स्तुति हो। प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया। आज हम विशेष रूप से प्रार्थना करके शुरू करेंगे। जीवित महान परमेश्वर, इस समय के लिए धन्यवाद स्तुति। मसीह यीशु में आपने अब तक हमें आपके करुणादय कृपा में चलाया, इसके आगे का समय आपके हाथ में सौंपते हुए ये प्रार्थना यीशु मसीह के द्वारा सादर करते हैं। आमीन आमीन आमीन। परमेश्वर की स्तुति हो। आज विशेष रूप से मनुष्य जीवन में जो है किस बात से समस्या में आता है, उसके बारे में मैं आपसे परमेश्वर का शब्द के द्वारा कहूँ। आज आपण या वचनाकडे लक्ष देणार आहोत की एका मनुष्याच्या जीवनामध्ये का त्याच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स येतात आणि त्रास येतो, त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत। हमारे जीवन में हम देखते हैं कि अक्सर हमारे जीवन में समस्याएं आती हैं। आपण बघतो की आपल्या जीवनामध्ये नेहमी चिंता येतात, काळजी येतात आणि प्रॉब्लेम्स येतात। आज आपके साथ में मैं इस महत्वपूर्ण बात पर बात करूंगा कि जब आप यहां से जाओगे, आप में से कई लोगों का अपने शब्दों का, समस्याओं का समाधान पवित्र आत्मा करेगा। आमेन। आणि आज जेव्हा तुम्हाला निश्चितपणे जेव्हा तुम्ही वचन ऐकतात आणि वचन घेऊन इथून जाल, तेव्हा तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत, तुमच्या ज्या समस्या आहेत, त्या चिंतापासून आज पवित्र आत्मा तुम्हाला सहाय्य करून मुक्ती देणार आहे। हम ईसाई हो या ना हो, विश्वासी हो ना हो, हमारे हर एक के जीवन में परमेश्वर शब्द के द्वारा कार्य करता है। आणि आपण आज ख्रिस्ती असो किंवा नसो, आपण विश्वासणारे असो किंवा अविश्वासणारे असो, पण देवबापाचं वचनच कार्य आपल्या जीवनामध्ये करतं। अगर हम प्रभाव में देखते हैं 18-22 में, जर का आपण नीति वचन 18-22 वाचलं तर दया करके कोई एक पढ़िए, हमारे पास समय आज कम है। जिसने स्त्री ब्याह ली, उसने उत्तम पदार्थ पाए और यहोवा का अनुग्रह उस पर हुआ है। कोई शास्त्र कहता है कि अपने शब्द जो है अपने अधिकार में रखो। आणि प्रभूचं वचन असं सांगतं की आपले जे शब्द आहेत ते आपल्या अधिकारामध्ये तुम्ही ठेवा। चाहे हम कलसिया में आए या दुनिया में जीते रहे, हमारे शब्द जो है हमारे अधिकार में रहे, स्वल्प रहे, मर्यादित रहे। आणि आपले जे शब्द शस्त्र आहेत ते आपल्या स्वतःच्या आपण नियंत्रणामध्ये ठेवणं फार गरजेचं आहे। क्योंकि अगर हम शब्द सही नहीं कहते हैं तो उस शब्द के द्वारा हम शैतान को हमारे जीवन पर अधिकार देते हैं। आणि जर का आपल्या तोंडातून निघणारे शब्द ते जर का योग्य नसतील तर आपण शैतानाला वाव देतो आपल्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी। जिस तरह अभी बहन अनुवाद कर रहे हैं, यह शब्द का अनुवाद है। आणि जे रीतीने या शब्दाचं मी भाषांतर करते, तो शब्द जो है हमारे जीवन में जो है बहुत बहुत अनन्य साधारण महत्व रखते हैं। आणि म्हणून हे जे शब्द आहे ते आपल्या जीवनामध्ये फारच वेगळ्या रीतीने, अलौकिक रीतीने ते महत्व असतं आपल्या जीवनात। पुराना नियम कहता है कि अपने राजा को भी भीतरी कोठी में जाकर कभी शाप मत देना, गलत बात न करना। आणि जुन्या करारात असं दिलेलं आहे की तुम्ही तुमच्या अंदरुनी भागामध्ये किंवा गुप्त खोलीमध्ये सुद्धा जाऊन एका राजाला श्राप देऊ नका। क्योंकि वचन कहता है कि हो सकता है आकाश से उड़ता हुआ पंछी उस शब्द को सुन ले और न्याय दिवस पर आपके खिलाफ साक्ष्य दे। आजकाल देवबापाचं वचन असं म्हणते की जेव्हा तुम्ही तुमच्या गुप्त खोलीमध्ये जो शब्द बोलत असताना स्वर्गातून उतरलेला एक पक्षी तो ऐकेल आणि न्यायाच्या दिवशी तुम्हाला त्या शब्दासाठी झाडा द्यावा लागणार। आपके शब्द को कहाँ इस्तेमाल कर रहे हैं, उसकी साक्ष्य ये हवाएं, ये ऋतु, ये पक्षी, ये सारी चीजें जो हैं वो आपके खिलाफ न्याय दिवस पर साक्षी के रूप में खड़ी होंगी। आणि जे आपण बोलतो, जे शब्द आपण तोंडातून काढतो, ते शब्द जे आहे आपल्या वातावरण फिरणारे, आपल्या अवतीभोवती असलेला वारा, आपल्या अवतीभोवती असणारे पक्षी, प्राणी, झाड, ते सर्व ते स्मरण करतात। वो स्मरण करके जो है आपके खिलाफ उसकी साक्ष्य न्याय दिवस पर देंगे। आणि हे सगळं ते बघून न्यायाच्या दिवशी ते आपल्या विरोधात साक्ष देणार आहे। आज मेरा ये जो
प्रचार करने का केंद्र बिंदु जो है वो शब्द। आणि आजचा मुख्य विषय जो आजच्या उपदेशाचा आहे तो आहे शब्द। परमेश्वर ने मुझ पर अनुग्रह किया कि उसने आज मुझे यह कहने के लिए पास्टर के द्वारा अनुमति दी। आणि आज प्रभूनी पास्टरला कृपा पुरवली की हे वचन सांगण्यासाठी आपल्या पास्टरने त्यांना संधी दिलेली आहे। आप अगर पुराने नियम में देखते हो, जर का तुम्ही जुन्या करारात बघितलं तर अगर हम ड्यूटरनोमी 25 से आगे, अगर ड्यूटरनोमी चैप्टर 25 से आगे अगर हम देखते हैं, आणि जर का आपण अनुवादाच्या पुढे बघितलं तर वहां पर जो है मूसा जो कुछ पढ़ रहा था, आणि आपण मोशेच्या जीवनामध्ये आपण जर का बघू आणि तो काय वाचत होता, उस समय लोग उनके पीछे कह रहे थे कि ऐसा ही हो, आमीन, ऐसा ही होकर। आणि जेव्हा पण मोशे काय बोलत असताना की प्रजा होते त्याला ते आम्ही देत होते आमीन म्हणून। उसमें एक वाक्य ये भी था कि कोई स्त्री के खिलाफ कोई व्यभिचार करे तो परमेश्वर का न्याय उसके खिलाफ आएगा। आणि तिथं एक वचन असं सुद्धा असे होतं की जो एका स्त्रीचा बरोबर व्यभिचार करेल तर तिथं प्रभूचा न्याय तिथं येणार आहे। और याकूब ने जब अपने बदन पे कुछ बाल लगा करके अपने भाई का अधिकार लेकर के उसने पिता के पास जाना चाहा, आणि ईसावने जेव्हा याकूबने जेव्हा आपल्या भावाच्या विरुद्ध फसवणूक करून आपल्या स्वतःवर केस टाकून आपल्या पित्यासमोर जाण्याचा प्रयत्न केला, उसने जो माता उससे ज्यादा प्रेम करती थी उसे कहा कि मैं डरता हूं कि कहीं तुम्हारी बात सुनकर मैं पिता के पास अपने अधिकार लेने के लिए जाऊं, भाई के अधिकार छीनने के लिए जाऊं, तो हो सकता है उसका मुझ पर शाप आएगा या न्याय आएगा। आणि आपण बघतो तो याकोबावर रेबेका खूप जास्ती प्रेम करत होती आणि जेव्हा तिने सांगितलं याकोबाला तू येसावाचे वस्त्र घालून तुझ्या वडिलांसमोर जाऊ, तेव्हा याकोब घाबरला आणि आपल्या आईला सांगितलं की तुझं हे सांगण्याने मी माझ्यावरती त्याचा रोग किंवा संकट आणू शकतो। उस समय माता ने कहा जो भी तुझ पर आएगा वो मुझ पर पड़े थे, अगर मृत्यु की भी छाया है तो मुझ पर पड़े करके वचन कर। आणि ज्या चुकीच्या गोष्टीला आईने प्रोत्साहन दिलं, तिने असं म्हटलं की जर का तुझ्यावर जे पण येणारे व्याधी किंवा श्राप असतील ते तुझ्या ऐवजी ते माझ्यावर पडू दे। जब याकूब अमीर होकर के लौटा वो अपनी माता को नहीं पाया, उसकी माता की तब तक मृत्यु जिनकी हो चुकी थी वो उसको खो चुका था। पण जेव्हा याकोबाचा प्रवास संपून तो वापस येत होता तेव्हा त्याची आई ते बघायला नव्हती, कारण ती त्यावेळेस प्रभूच्या घरी गेली होती। परमेश्वर ने शब्द में ऐसा अधिकार ही दिया पिया, आणि देवापासून एक शब्दाचा जो आशीर्वाद आणि अथॉरिटी किंवा अधिकार आहे, जो उसने कहा वही हुआ। जे तिने बोललं ते झालं। हम पवित्र शास्त्र में ऐसे कई उदाहरण देखते हैं जहां पर जो कहा वो सत्य प्रकट हुआ और वो सच्चाई में बदल गया। आणि आपण बघतो पवित्र शास्त्रामध्ये जे बोललं गेलं ते झालं आणि त्याचं प्रकटीकरण सगळ्यांनी बघितलं। जब मैं नया नया विश्वास में आया था, जेव्हा पास्टर रवि नवीन विश्वासात आले, मैं नहीं समझता था कि शब्द किस तरह प्रमाण में बदली हो जाता है। आणि त्यांना माहिती नव्हतं त्या शब्दाची व्याकरण काय आहे आणि त्याचा असर कसं गोष्टी बदलतात। हम अगर योग की पुस्तक में देखते हैं, आपण योगाच्या जीवनात बघितलं तर पहले अध्याय में उस पर सारी विपत्तियां गिरी आणि पहिल्याच अध्यायामध्ये बघतो की त्याच्यावर आलेले संकट। हम बहुत सारा एक एक बुरी खबर आने तक दूसरी, दूसरी आने तक तीसरी, तीसरी आने तक चौथी। आणि जर का तुम्ही योगाचं पुस्तक वाचलं बायबलमध्ये जुन्या काळात जे आहे त्याच्या पहिल्याच अध्यायामध्ये आपण बघतो की त्या योगाच्या जीवनामध्ये एका पाठीमागे एक संकट आले, एक संकटाची खबर तो ऐकताच दूसरी खबर दरवाजामध्ये उभी होती। उसके पहले हम देखते हैं कि जब शैतान प्रभु से कहता है कि तूने उसकी ओर चारों ओर बाड़ा बांध के रखा इसलिए तो वो सुरक्षित है। आणि त्याच्या अगोदर योगाच्या जीवनामध्ये संकट येण्यापूर्वी सैतान जेव्हा यहोवाला भेटायला जातो तेव्हा यहोवाला तो म्हणतो की योगाबद्दल तू एवढं कौतुक करतो, पण त्या योगाच्या भोवती तर तुम्ही एक चांगलीच अग्नीचं कुंपण घालून ठेवलेलं आहे। इसलिए जो है वो सुरक्षित है करके वो कहता है। आणि तुझ्या त्या अग्नीच्या कुंपणापायी तो एकदम
पवित्र शास्त्र कहता है कम से कम 3 जैसे 7 बाड़े हमारे विश्वासी होने के नाते परमेश्वर हमारी चारी ओर बांधता है। आणि प्रभू सुद्धा आपण जे विश्वासी आहेत आपल्या अवतीभोवती ते अग्नीचे कुंपण तो घालून ठेवलेला आहे। सबसे पहला बाड़ा जो है जो उसने कहा वो वाला है आणि पहिलं कुंपण म्हणजे काय आहे? कि शैतान जो कहता है कि प्रभु ने जो है उसके चारों ओर जो है एक बाड़ा बांध के रखा है। आणि पहिली गोष्ट सैतान म्हणतो की त्यांनी त्या व्यक्तीच्या अवतीभोवती कुंपण घालून ठेवलेले वो बाड़ा है स्वर्गदूतों का बाड़ा। तो पहिलं कुंपण आहे ते दूतांचं कुंपण। भाई साधु सुंदर सिंह जो थे आणि आपले मोठे जे एक सेवक जगात होऊन गेले साधू सुंदर सिंग, जिनकी ज्यादा सेवाएं तिब्बत के उस ओर हो रही थी, आणि या साधू सुंदर सिंग जी सेवा आहे त्या महान सेवकांची तिबेट या ठिकाणी जास्ती झालेली आहे। एक बार एक गांव में सुसमाचार देने के कारण लोगों ने उनको बहुत मारा, मृतप्राय स्थिति में उनको छोड़कर लोग मर गए, तो उसके चले गए। आणि एका वेळी जेव्हा ते सेवा करत असताना तिबेटमध्ये त्या गावातल्या लोकांनी त्यांना प्रचार झाल्यावर इतकं मारलं आणि आत्महत्या करून त्यांना त्या ठिकाणी सोडून गेले। उसके बाद उस पुस्तक में लिखा है कि एक प्रभु का दास आया और उसने उनकी 3 बार दिन में खाना दे करके लगातार सेवा करके उनको आरोग्य प्राप्त हुआ। आणि मग तिथे एक प्रभूचा दास आला, त्यांची सेवा दिवसातून 3 वेळा करून त्यांना जेवण देऊन आणि मग त्यांना ते आरोग्य मिळालं। तब तक वो जो है उनको उसने एक गुफा में रखा था और वो उनकी वहां शुश्रूषा करता रहा। आणि तेव्हा त्यांना ते साधू सुंदर सिंगला घायाळ करण्यात आलेलं त्या सेवकांनी त्याला उचलून एका गुहेमध्ये ठेवलं आणि त्या गुहेमध्ये ते त्यांची सेवा करत होते। उसके पश्चात साधु ठीक होने के बाद अगले गांव में जाकर के दोबारा अपने प्रचार में लगे रहे। आणि जेव्हा साधू सुंदर सिंग त्यांना आरोग्य मिळालं त्यांनी त्यांची सेवा चालू ठेवली आणि ते आरोग्य मिळाल्याबरोबर ते दुसऱ्या गावामध्ये जाऊन सेवा करायला लागले। जब वो गुफा में थे तो कुछ लोग उनको फिर से मारने के लिए आए, जब पता चला कि वो जीवित है। आणि जेव्हा ज्या लोकांनी त्यांना मारलं होतं त्या लोकांनी ऐकलं की साधू सुंदर सिंग जिवंत आहे, तर वापस त्या गुहेमध्ये ते लोक आले। जैसे ये होने के बाद अगले गांव में जब साधु सुंदर सिंह गए तो ये सारे लोग आकर के उनके पैरों में उन्हें अपना सर चरण स्पर्श कर लिया। पण ज्या वेळेस साधू सुंदर सिंग दुसऱ्या गावामध्ये गेले तर जे त्याचे मारेकरी होते ते त्या गावामध्ये येऊन साधू सुंदर सिंगच्या चरणामध्ये आपले त्यांनी डोके ठेवलेले आहेत। उन्होंने कहा कि जब हम आपको मारने के लिए गुफा की ओर आए, आणि त्यांनी असं साक्ष दिली की दुसऱ्या वेळेस जेव्हा त्यांना मारण्यासाठी त्या गुहेजवळ ते गेले, उन्होंने कहा कि एक परमेश्वर का बड़ा दूत अग्नि की तलवार लेकर के वहां पे उनका संरक्षण कर रहा था। तर त्यांनी असं साक्ष दिली की गुहेच्या दरवाजामध्ये देवबापाचा एक मोठा दूत अग्नीची तलवार घेऊन त्यांच्या सुरक्षितसाठी तो तिथं थांबला होता। ये दूसरा बाड़ा जो परमेश्वर हमारे इर्द गिर्द चारों ओर जो है अग्नि का बाड़ा बांधता। आणि हे दुसरं कुंपण आहे की परमेश्वर आपल्या भोवती एक अग्नीचं कुंपण ठेवतो। अगर आप विश्वासी हो, विश्वास में चलने वाले हो, या आज जैसे पास्टर ने कहा आप सारे पापों को, गलतियों को त्याग करके विश्वास में कदम रखने वाले आज विश्वासी हो, जर का आपण विश्वासणारे आहोत, आज सुद्धा जसं आज पासवाने सांगितलं की आज आपल्यामध्ये छोटे छोटे पाप असतील, पण आज जर का आपण प्रभूच्या चरणामध्ये येऊन ती पाप कबूल करून प्रभूला आपल्या समोर समर्पित होण्याची आपली इच्छा तो असेल, आपके लिए तीसरा बाड़ा है। मग आपल्यासाठी देवबापांनी तिसरं कुंपण ठेवलेलं आहे। वो है प्रभु के लहू का बाड़ा। आमेन, आमेन, आमेन। आणि ते तिसरं कुंपण आहे देवबापाच्या रक्ताचं कुंपण। और ये 3 बाड़े, कम से कम 3 बाड़े हम विश्वासी होने के नाते हमारे चारों ओर परमेश्वर नित्य 24 घंटे लगाए रखता है। आणि आपण हे 3 प्रकारचे कुंपण, हे पहिलं कुंपण आहे दूतांचं,
दुसरं कुंपण आहे अग्नीचं आणि तिसरं कुंपण आहे येशूच्या रक्ताचं. एका विश्वासणाऱ्याच्या भोवती हे 3 कुंपण प्रभू नेहमीच ते ठेवत असतो. पुराणों में लिखा है यत्र तत्र सर्वत्र, सारे जगह पर प्रभु की उपस्थिति रहती है. आणि पुराणामध्ये पण असं लिहिलेलं की सर्व ठिकाणी प्रभूची समशक्ता असते. और वही प्रभु हमें इन बाड़ों के द्वारा संरक्षण देता है. आणि आपला प्रभू या कुंपणाद्वारे आपल्याला सुरक्षित ठेवत आहे. आप जो बातें मैं कह रहा हूं, दया करके आपके पास अगर साधन हो तो आप उसे लिख लीजिएगा, अगर इन बातों को आपके जीवन में आप अहमियत देते हैं तो. आणि जर का आज तुमच्याकडे लिहिण्यासाठी काय पेपर पेन असेल तर कृपा करून तुम्ही हे लिहून ठेवा, कारण देवबापाचं हे वचन तुमच्या जीवनामध्ये कार्य करण्याची तुम्हाला इच्छा असेल तर. योग की पुस्तक जो है, बहुत इतिहासकार कहते हैं कि पवित्र शास्त्र में से एक बहुत पुरातन ऐसी पुस्तक वो है. आणि योगाचं जे पुस्तक आहे इतिहासामध्ये असं सांगितलेलं आहे की हे पुस्तक फारच महत्वाचं आहे. उस योग की पुस्तक की ओर हम चलेंगे. आता त्या पुस्तकामध्ये आपण बघूया. योग जो है, हमने देखा कि उस पर सारी विपत्ति आई, समस्या आई, उसका सारा कुटुंब जो है वो नष्ट हुआ, 10 लाशें वहां पर गिर गई. आणि आपण बघतो की योगाच्या जीवनामध्ये भरभरून दुःख आलं. जे त्याचं होतं ते सर्व नाश झाला. तेवढंच नाही तर त्याचे 10 लेकरं, 5 मुली आणि 5 मुलं एकाच दिवशी मृत्युमुखी पडले. अब हम ये अध्ययन करना है कि अगर उसकी चारों ओर कम से कम 3 बाड़े थे तो ये विपत्तियां इस पर क्यों गिरी. मग आपल्याला एक गोष्टीकडे आपलं लक्ष केंद्रित करायला पाहिजे. जर का त्याच्या भोवती 3 कुंपण होते, मग ह्या संकट त्याच्या जीवनात का आले. अगर मुझे सही से याद है तो पिछली बार मैंने 19 फरवरी को यहाँ खड़े रह के परमेश्वर के वचन के बारे में कुछ कहा था. आणि प्रभूचं दास असे म्हणतात की जर का त्यांना आठवणीत 1 ऑगस्ट येत राहिली, जेव्हा 19 फेब्रुवारीला त्यांनी उपदेश केलेला, तेव्हा त्यांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या. वहां पर मैंने कहा था कि एक व्यक्ति पश्चाताप करने के लिए आया, उसने किसी की रस्सी चुराई करके पश्चाताप किया था. तेव्हा एक उदाहरण दिलेले की एक व्यक्ती पश्चाताप करायला आलेला, का आलेला, आणि त्यांनी कोणाची तरी एक दोरी चोरली होती. लेकिन बाद में सब होने के बाद उसने कहा कि दोरी के अंत में घोड़ा भी बना. आणि शेवटी त्यांनी एक गोष्ट सांगितली की त्या दोरी बरोबर एक घोड्याची सुद्धा प्राप्ती झाली होती. हम कब तक इस शब्द का इस तरह अनादर करते रहेंगे. कुठपर्यंत आपण शब्दांसंगती खेळत बसणार आहे आणि त्याचा अपमान करणार आहे. ये 3 बाड़े बांधने के पश्चात भी योग पर ये विपत्ति क्यों आई. मग एवढ्या 3 कुंपण असताना सुद्धा योगावर आणि अशी परिस्थिती का आली. योग की पत्री 3 अध्याय 25 पद की ओर हम अपना ध्यान आकर्षित करेंगे. योग 3:25 बाजूला. क्योंकि जिस डरावनी बात से मैं डरता हूँ वही मुझ पर आ पड़ती है, और जिस बात से मैं भय खाता हूँ वही मुझ पर आ जाती है. जीवन में हम जो स्वीकारते हैं, हम शैतान को अधिकार देते हैं कि ये शब्द हमारे जीवन पर हावी हो और अधिकार प्राप्त करे. फार स्पष्टपणे दिलेला आहे. त्या ज्या गोष्टी आपण आवडतो त्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये कार्यरत होतात. यहाँ पर योग जो है उन चीजों को डरता है. दूसरे शब्दों में कहूं तो उन चीजों को अपने जीवन में होने के लिए वो अनुमति देता है. आणि आपण बघतो की ज्या गोष्टींसाठी योग भीत होता, त्याचा अर्थ हेच होता की त्या गोष्टी होण्यासाठी तो त्याच्या जीवनामध्ये त्यांना परमिशन किंवा सहमती देत होता. हो सकता है उसके जीवन में ये डर हो कि मेरे बच्चों पर विपत्ति ना आए, मेरी फसल तबाह ना हो, मेरे घर में विपत्ति ना आए, मेरा घर ना गिरे, मेरी जो अमीरी है वो कम ना हो सकता है
ये बातों का डर मनुष्य मात्रा होने के कारण उसके मनों में, जीवनों में आता होगा. आम्ही होऊ शकतो की योग खूपच श्रीमंत व्यक्ती होता तर त्याच्या मनामध्ये एक भीती येत असेल की माझ्या लेकरांना काय न उपरता, माझ्या घराला काय न उपरता, माझ्या मालमत्तेला काय न उपरता, माझ्या शेतामध्ये जे अन्न उगवत आहे ते जळून न जपता, अशा अनेक प्रकारचे चिंता की त्याच्या मनामध्ये असू शकल्या असत्या. जिसके कारण जो है उसके जीवन में घटना घटी. तो आगे तीसरे अध्याय में ये बात वो इसीलिए तो कहता है. आणि म्हणून पुढे या वचनात आपण वाचणार आहोत की त्याच्या मनामध्ये या गोष्टी होत्या आणि जेव्हा त्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडल्या तर तो काय बोलत आहे. दूसरा शमूएल पहला अध्याय 21 पद को अगर हम देखते हैं, दुसरं सॅम्युएल 21 अध्याय. दाऊद जो है अपने ससुर को जो है कम से कम 3 बार उसने पिता करके पुकारा था. दुसरं उदाहरण आपण बघतो की दुसरे सॅम्युएल मध्ये जेव्हा दावीद जो सॉलला एक पिताची उपमा 3 वेळा देत आहे. जब हम किसी को शब्द से पिता पुकारते हैं तो हम वो चीज उस पर घोषित करते थे. आणि जेव्हा आपण कोणाला आपल्या तोंडाद्वारे पिता म्हणून बोलतो ते पिता हा शब्द त्या व्यक्तीवर आपण घोषित करत आपके आहोत. शब्द पर आपका अधिकार है. आपल्या शब्दांवर तो आपला अधिकार असतो. दाऊद पवित्र शास्त्र कहता है कि दाऊद जो है एक परमेश्वर का अभिषिक्त जन था. आणि आपण बघतो की दावीद हा यहोवाचा एक अभिषिक्त लेकरू किंवा दास होता. उसके शब्द जो है उसको परमेश्वर की ओर से आदर होता था. आणि त्याच्या मुखातून निघालेले शब्द परमेश्वर आदर करत होता. उसका जो ससुर था, उसका ब्रदर इन लॉ था, उनकी मृत्यू जहां पर हुई पहाड़ पर, आणि त्या पर्वतावर जिथं त्याचे सासरे किंवा त्याचे मेवना त्यांची जिथं मृत्यू झालेला आहे, मरण पावलेले, वहां पर दाऊद ने उस पहाड़ की ओर देखकर कहा, आणि त्या पर्वताकडे बघून दाविदाने असे शब्द उद्गारले कि यहाँ पर कभी ओस ना गिरे, यहाँ पर कोई झाड़ी या कोई वृक्ष कभी ना फले. की ह्या पर्वतावर कोणतंही झाड फलद्रुपी न हो. आज 3000 साल हुए लेकिन आज तक वहां पर कोई मनुष्य वृक्ष मात्रा कुछ भी कभी पैदा नहीं हुई. आणि आज हे सत्य घडून 3000 वर्ष झाले तरी त्या पर्वतावर कोणतंही झाडाला फळ आणि फुलं आलेली नाही. यूहन्ना समाचार पहला अध्याय में शब्द जो है उसके बारे में बहुत ही अच्छा रस भरित वर्णन किया है. आणि योहानाच्या पुस्तकामध्ये पहिल्याच अध्यायामध्ये पहिलंच वचन शब्दाचं अर्थ सांगत आहे. और ये जो शब्द है जो दावीद ने अपने ससुर और अपने ब्रदर लॉ के बारे में कहा, वो शब्द परमेश्वर ने सच किया. शब्द में ताकत है. ये इसी की पुराने नियम की एक मिसाल है. आणि जे दाविदानी त्या पर्वताकडे बघून आणि ज्या पर्वतावर त्याचे सासऱ्याचं आणि मेवण्याचं मृत्यू झाला आणि दाविदाने उद्गारलेले ते शब्द प्रभूने खरे ठरवले. एक और रेफरेंस हम देखेंगे लूका रचित समाचार 1 अध्याय 38 पद. आणि अजून एक उदाहरण बघूया. लूक 38 1:38 मध्ये वाचला. तिन्ही भाषामध्ये कोणतरी वाचा. लुकाचे वर्तमान पहिला अध्याय आणि 38 वचन. तेव्हा मरिया म्हणाली, पहा, मी येशूची दासी आज आपण सांगितल्याप्रमाणे म्हणावं. मग देवदूत तिच्यापासून निघून गेला. मरियम ने कहा, देख, मैं प्रभु की दासी हूँ, मुझे तेरे वचन के अनुसार हो. तब स्वर्गदूत उसके पास से चला गया. And Mary said, Behold the handmaid of the Lord, be it unto me according to thy word. And the angel departed from her. मैं शब्द के बारे में इस वक्त बात कर रहा हूँ. आणि ह्या वेळेस आपण शब्दाचं जे सामर्थ्य आहे त्याच्याबद्दल आपण बोलत आहोत. मैं इस संसार की सबसे पुरानी किताब से लेकर के आपको नए नियम तक लेकर आया हूँ. आणि ह्या शब्द ह्याच्याबद्दल त्याचं महत्व आपल्या बायबल मधल्या सगळ्यात
जुनं पुस्तक जे योगाचं होतं त्याच्यापासून जो आपण प्रवास सुरू केला, तर आता आपण नवीन करारातले 2 रेफरन्स लुकापर्यंत आपण आलेलो आहोत. यहाँ पर मरियम ने जो है जो शब्द कहे गए हैं उसको यहाँ पर अलग शब्दों में कहूं तो स्वीकार कर लिया. आणि आपण इथं 1:38 लूक 1:38 मध्ये बघतो की मरियमने जेव्हा तिच्याकडे देवाचा जो शब्द आला तिने तो शब्द काय केलेला आहे, स्वीकारलेला आहे. इस शब्द के पश्चात पृथ्वी पर एक महानतम अद्वितीय कार्य हुआ. आणि या शब्दाच्या संगती अजून एक महत्वाचं कार्य या भूमीवर झालेलं आहे. ये शब्द उसने स्वीकारा. उस पश्चात इस पृथ्वी का हम सारे सभ्यों का उद्धार करता उसके पश्चात जन्म लिया. आणि ज्या दिवशी मरीने त्या शब्द स्वीकारला तर आपला उद्धारक त्या पृथ्वीवर जन्म घेतलेला. दूसरे शब्दों में मरियम ने उस कार्य को जो देवदूत ने कहा स्वीकृति दी. आणि जे देवदूताचा शब्द होता त्या शब्दाची पूर्णता होण्यासाठी मरियमनी त्याच्यासाठी हमी भरली होती. और उसके पश्चात एक महान कार्य इस पृथ्वी पर साकार हुआ. आणि त्या शब्दाद्वारे त्या हमीद्वारे या जगामध्ये ते मोठं कार्य झालेलं आहे. प्रिय शब्द जो है जैसे बहन अनुवाद कर रही है कई बार, आणि जसं मी त्याचं भाषांतर करते अनुवाद के समय कई बार वो आमेन कहती. आणि केव्हा पण जेव्हा मी भाषांतर करते तर मी त्याच्यासाठी आमेन सारखं बोलत असते. ये वही स्वीकृति जो मरियम ने दी थी. आणि असंच मरियमने जेव्हा दूतांनी सांगितलं की ही गोष्ट होणार आहे तेव्हा मरियमने सुद्धा त्या गोष्टीसाठी आमेन याचा अर्थ असंच आहे की जे आहे ते अगर आपके व्यक्तिगत जीवन में मैं कहूँ तो कोई आपके बारे में अच्छी बात कहता है तो हम खुश होते हैं. आणि आपल्या स्वतःच्या व्यक्तिक जीवनामध्ये आपल्याला कोणी एक पॉझिटिव्ह किंवा आनंददायी गोष्ट किंवा आपल्याला त्यांनी कौतुक केलं तर आपण किती खुश होतो. अगर नकारात्मक बात करते हैं तो हम दुखी हो जाते हैं. आणि आपल्याबद्दल कोणी आपल्याबद्दल नकारात्मक किंवा नेगेटिव्ह किंवा आपल्याला न आवडणारी गोष्ट सांगितलं तर आपलं मन खिन्न होतं. हमारे इसी इलाके पर झुर्रियां आ जाती है. आणि आपलं मस्तकावर काहीतरी आट्या किंवा काट्या पडतात. सो अच्छी बातें जब कोई हमारे बारे में बोलता है, मग जेव्हा आपल्यासाठी कोण चांगल्या गोष्टी बोलतं क्या मरियम ने किया हुआ, कविता ने किया हुआ कार्य का अनुसरण करें? तर आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण आपल्याला कोण चांगल्या गोष्टी बोलतो तर जसं मरियमने प्रभूच्या दूताला हा म्हटलं, आमेन म्हटलं तर ते आपण केलं पाहिजे. जो कोई हमारे बारे में अच्छी बातें बोलता है हमने उसको स्वीकारना है, आमीन कहना है, तब ही पवित्र शास्त्र के अनुसार वो बातें आपके जीवन में कार्यरत होंगी. आमेन, आमेन. आणि जेव्हा पण आपल्यासाठी देवाचं वचन येतं किंवा जे पण आपल्यासाठी उत्तेजनित किंवा आपल्याला आशीर्वादित गोष्ट बोलत असतात तेव्हा आपण ते स्वीकारायचं असतं. आमेन म्हणजे प्रभू जसा बोलला तसं होणार आहे. अब इसका दूसरा हिस्सा मैं आपको बताऊंगा. आणि ह्याचा तो वेगळा भाग आता आपण जब कोई हमारे बारे में या हमारे किसी कार्य के बारे में नकारात्मक बातें घोषित करता है, जर का आपल्याबद्दल किंवा आपल्या ओळखीच्या लोकांबद्दल केव्हा केव्हा नकारात्मक गोष्टी बोलल्या जातात तेव्हा हमने यीशु मसीह के द्वारा उन चीजों को कैंसिल करना है. तर जेव्हा आपण नकारात्मक गोष्टी आपल्या स्वतःवर किंवा आपल्या कोणत्या ओळखीच्या लोकांबद्दल ऐकतो तेव्हा देवबापाच्या वचनाच्या आधाराने आपण त्यांना मोडकळीस आणायला पाहिजे. मिसाल के तौर पे उदाहरणामध्ये एक चीज हम देखते हैं कि शायद वो नीचे गिर के टूट सकती है, आता आपण बघतो की एखादी गोष्ट खाली पडल्यावर तुटू शकते लेकिन हम किसी कारण उसको उठा करके सुरक्षित स्थान में नहीं रखते. आणि माहिती का ती आपल्याला वाटतं की गोष्ट खाली पडली तर ती तुटू शकते तरी पण जाणून बुजून का कोणत्या कारणाने आपण त्या गोष्टीला एका अशा ठिकाणी ठेवत नाही जिथून ती पडणार नाही. और टूटने के पश्चात हम कहते हैं उसी ईयोब की तरह, मुझे मालूम था, मुझे डर था, वही हो गया. आणि जेव्हा ती गोष्ट पडते तर आपल्या जीवनातून काय उद्गार येतात
ये हमारे निजी जीवन की त्या गोष्टी होणार आहेत. ये हमारे निजी जीवन की रोजमर्रा होने वाली बातों में से एक बात आपको समझ में आने के लिए मैं बता रहा हूँ. आणि हे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये अशा गोष्टी होत राहतात. हमारे मुख में परमेश्वर ने वो सामर्थ्य दिया. आणि आपल्या मुखात प्रभूने ते सामर्थ्य ठेवलेलं आहे. परमेश्वर के एक दास थे है. प्रभूचे दास आहेत. एक बार उन्होंने एक कपड़ा लेकर के अपने बालकनी में कपड़ा सुखाने के लिए चले गए. त्यांनी त्यांचे ओले कपडे त्यांच्या बाल्कनीमध्ये सुकवण्यासाठी नेले और उनका छोटा बच्चा जो है उनके पीछे भाग के आ गया. आणि त्यांचा तो लहान मुलगा त्यांच्या पाठीमागे पळत आला. उनको ऐसा लगा कि ये बच्चा शायद उन्होंने बाल्टी में कपड़ा न लिया, खुले हाथों में लिया, शायद बच्चा उस पर से फिसल के गिर जाएगा. आणि त्यांना असं वाटलं की जर का ते कपडे जे ओले आहेत त्यांनी जर का त्या हातामध्ये नाही घेतले, त्या बादलीत ठेवले, काय झालं तर लेकरू घसरून पडू शकतो. और जैसे वो कपड़े सुखा करके डाल करके पीछे मुड़े, वो बच्चा बुरी तरह से उस पानी में फिसल करके गिर गया. उसे कमर में बड़ी सी चोट आई. आणि जेव्हा त्या सेवकाने कपडे वाळत घातले आणि ते त्या रूममध्ये जायला लागले तर तेवढ्यातच ते लेकरू घसरून पडलं. ये जो है हमारे जीवन में परमेश्वर हमें कुछ बातों का पवित्र शास्त्र कहता है. परमेश्वर कुछ भी कार्य करने से पहले आपको उसका अंदेशा देता है. आणि प्रभूचं वचन असे सांगतात की प्रभू जे पण कार्य करायच्या अगोदर त्याची आपल्याला एक चाहूल अशी तो देत असतो. और अगर हम उसकी ओर ध्यान ना दें आणि त्या चाहूल जे आपल्याला लागते त्या चाहूलकडे प्रभूने दिलेल्या त्या एक आपल्याला अंदरुनी एक ती क्षमता असते त्याच्याकडे आपण लक्ष नाही दिलं तर उसका जो असर है, गलत चीजें जो है वो होना प्राप्त होती है. आणि आपल्याला प्रभू नेहमी म्हणतो, प्रभू आपल्याला सांगतो आज्ञामध्ये की अशी गोष्ट होणार आहे, पण जर का आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे परिणाम आपल्याला सहन करावे. ये रही बाइबल. इसमें आप बताइए कहीं योग ने ऐसा कहा था या उसने उन बातों को कभी कैंसिल किया था. या पवित्र शास्त्रामध्ये आपण जर का योगाच्या जीवनामध्ये आपण बघू तर जर का योगाने ते बोललेलं आहे आणि ते बोललेल्या गोष्टीला त्याने ते त्या देवाच्या वचनाप्रमाणे त्या नकारात्मक चालना दिलेली आहे का. जीवन में कई बार परमेश्वर जो भी कार्य करता है पहले हमें उस चीज का अंदेशा वो दे ही देता है. आणि आपल्या जीवनामध्ये जे विश्वासी आपण आहोत, आपण जे पण कार्य घेतो किंवा करायला जाणार आहोत त्याच्याबद्दल एक चाहूल आपल्याला प्रभू नेहमीच देतो. 2013 में मैं किसी को मेरे इंश्योरेंस की पॉलिसी देने जा रहा था. एक क्षण के लिए मैंने सोचा मैं कार लेकर जाऊं, फिर मैं कैसा 2 व्हीलर लेकर जाऊं. आणि 2013 मध्ये जेव्हा पास्टर एक इन्शुरन्स पॉलिसी कोणाला द्यायला चालले होते तेव्हा त्यांना वाटलं की मी कारमध्ये जाऊ पण 2 व्हीलर घेऊन जाऊ. उसके पश्चात मैंने 2 व्हीलर लेके गया. लौटते समय किसी को बचाने के लिए एक बड़ा सा एक्सीडेंट हुआ और मेरा कॉलर बोन जो है डिसलोकेट हो गया, टूट गया. और उसके पश्चात 1-1.5 महीना मुझे मेडिकल ट्रीटमेंट लेना पड़ा. तर त्यांनी त्यांची वाणी स्वतःची ऐकली. त्यांनी ते स्कूटर नेली. स्कूटरवर येताना ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाल्यावर त्यांचं कॉलर बोन तुटलं. कॉलर बोन तुटल्यावर 1.5 महिना त्यांना त्या जखमेमध्ये धावं लागलं. आपको मैं पिछले हफ्ते के संदेश की ओर लेकर जाऊंगा. आणि आज आपल्याला आपण जे मागच्या आठवड्यामध्ये ऐकलेल्या उपदेशाकडे आपण पात्र नेणार आहे. उसमें हमारे भीतर से जो वाणी निकलती है उसके बारे में पिछले बार पास्टर ने 6 से 7 बारे में कहा था. आणि आपल्याला मागच्या रविवारचा उपदेश आलेला ज्या आपल्या अंतरातून जी वाणी निकलते असे वेगवेगळ्या वाण्या ज्या आपण ऐकतो त्या वाण्यांबद्दल आपल्याला मागच्या रविवारी स्पष्टीकरण मिळाले होते. और ये वाणी मुझे आई थी लेकिन मैंने उसके ओर ध्यान ना दिया, न उसको कैंसिल किया. और उसके पश्चात मेरा वो एक्सीडेंट हुआ और उसके पश्चात 8 महीने के बाद मेरा दूसरा एक्सीडेंट हुआ और जो पहली हड्डी जुड़ चुकी थी वो दोबारा से फ्रैक्चर हो. आणि जेव्हा प्रभूची वाणी त्यांना आली त्या वाणीकडे जेव्हा त्यांनी दुर्लक्ष केलं तर त्यांचा ऍक्सिडेंट झालेला आणि 8 महिन्यानंतर वापस त्याच कॉलर बोनच्या असा एक हादसा झाला की ते कॉलर बोन जे
सुटलं होतं ते वापस उठलं गेलं. हमें जो वाणी आती है हम उसको गलत को नकारते नहीं और सही को स्वीकारते नहीं. आणि आपल्याला जी वाणी येते तर आपण काय करतो, जे चूक आहे त्याला आपण स्वीकारत नाही आणि जे खरं किंवा सही आहे त्याला आपण स्वीकारत नाही. हमें अगर परमेश्वर का सही शब्द सुनना है समझना है तो हमें आत्मिक तौर पे उसके साथ, जैसे पास्टर अक्सर कहते हैं कि उस आत्मा के साथ हमें बहना है. जर का आपल्याला प्रभूचा शब्द ऐकायचा आहे, प्रभूच्या वचनाप्रमाणे चालायचं आहे, तर जसं नेहमी पास्टर आपल्याला सांगत असतात की प्रभूची वाणी ऐकून त्या दिशेला तुम्हाला वाटचाल करायची आहे. अगर उस वाणी को सुन करके उस मार्ग की ओर अगर हम चलते रहे तो हम परमेश्वर के जन होने के कारण सुदृढ़ रहेंगे, वो बाड़ा हमारे ओर बना रहेगा और हमें उसमें यश मिलेगा. जर का आपण त्या वाणीकडे लक्ष दिलं आणि प्रभू येशू ख्रिस्त जो आपला तारणारा आपल्याला मिळालेला आहे आणि त्या तारणाराने आपल्याला जे कुंपण घातलेले आहेत ते कुंपण ते आपल्या अवतीभोवती राहतील आणि आपण सुरक्षिततेमध्ये आपण चालणार आहोत. और यही वो शब्द है जिसके बारे में परमेश्वर ने आज मुझे यहाँ खड़ा रहने के लिए अनुमति दी. आणि ह्या जो प्रभूचं वचन, तो प्रभूचा शब्द जे नेमावर आहे ते प्रभूने सांगण्यासाठी आज पास्टरला तिथं उभा केलेला आहे. अगर आप परमेश्वर के शब्द में सही हो, जीवन में सही हो और आप उस आत्मा के साथ बह रहे हो, जर का आज आपण प्रभूच्या शब्दासंगती विश्वास योग्य आहे, जर का प्रभूच्या पवित्र आत्म्याच्या प्रभावात आपण वाहत आहोत आणि खरेपणाने चालत असो तो परमेश्वर के मार्ग में हम धार्मिक रहेंगे, सही रहेंगे. तर प्रभूच्या मार्गामध्ये आपण एकदम निष्ठेने, धार्मिकतेने आणि योग्यतेने आपण चालणार आहोत. तब हम उस सिंहों के मान में भी बचे रहेंगे. आमेन, आमेन, आमेन. आणि मग डॅनियलाचं ते उदाहरण आहे की डॅनियलाला सिंहाच्या गुहेमध्ये सुद्धा आपल्या प्रभूने कसं ठेवलेलं आहे, सुरक्षित ठेवलेलं. आज आशीष ने उसके बारे में सवेरे कहा, उस मान में परमेश्वर हमको सुरक्षित रखने की, हमारे विरोधियों के मुख जो है बंद रखने की क्षमता रखता है. आणि आज सकाळी जे आशिषनी पवित्र आत्म्याचं महत्व सांगितलं आणि त्या सिंहाच्या गुफेमध्ये प्रभू आपल्यासाठी कसं राहणार आहे त्याने आज आपल्याला एक्झॉल्टेशन मध्ये सकाळी सांगितलेलं आहे. इसीलिए तो दानियल की पुस्तक में अगर हम देखते हैं तो वहां पे जब राजा लौट के आता है सवेरे, उसको दानियल क्या जवाब देता है हम देखेंगे. दानियल की पत्री 6 अध्याय. आणि जेव्हा राजा त्याच्या डॅनियलावर खूप प्रेम असतं, पहाटे जाऊन जेव्हा गुहेच्या बाहेर तो उभा राहतो की डॅनियलाला सिंहाने गिळलेला आहे की नाही, की त्याला अतून त्यांनी कोणाची वाणी ऐकायची होती, डॅनियलची. तेव्हा तो त्या गुहेच्या बाहेर काय बोलत आहे ते आपण ऐकूया देवाच्या वचनामध्ये. पहले देखेंगे 6 अध्याय 6 पद जो है कि विरोधी हमारे खिलाफ किस तरह से बात करते हैं. 6 और 7 पद. जब वे अध्यक्ष और अधिपति राजा के पास उतावली से आए और उससे कहा, हे राजा दारा, तू युगानुयुग जीवित रहे. राज्य के सारे अध्यक्षों ने और हाकिमों, अधिपतियों, न्यायियों और गवर्नरों ने भी आपस में सम्मति की है कि राजा ऐसी आज्ञा दे और ऐसी कड़ी आज्ञा निकाले कि 30 दिन तक जो कोई, हे राजा, तुझे छोड़ किसी और मनुष्य व देवता से विनती करे वह सिंहों की मांग में डाल दिया जाए. यहाँ पर उसे सिंहों की मान में डालने के लिए यहाँ पर ये पूरा कारस्थान या ये प्लान रचा गया था. आणि डॅनियल जो यहोवाचा भक्त होता, जेव्हा राजाने ते मूर्ती केलेली आणि तिथले लोक काय म्हटले, जे राजाकडे आलेले आहे की जे तुला नमन करण्यासाठी तो तयार नाहीये
असे त्यांनी त्या राजाला राग आणणाऱ्या गोष्टी आपण बघतो त्या ठिकाणी केलेल्या आहेत. यहाँ पर जो है उसने जो आज्ञा उसके बाद राजाज्ञा प्रसारित की, उसके आगे का हिस्सा हम देखते हैं. आणि जे राजाने दिलेली आज्ञा ती मोडली त्याला जे त्याच्या ज्ञानी लोकांना येऊन राजाने सांगितलं आणि ती गोष्ट सांगितल्यानंतर पुढे काय झालेलं आहे. 16 वचन में 7वें अध्याय के 16 वचन में कहता है, तेरा परमेश्वर जिसके तू नित्य उपासना करता है वही तुझे बचाए. आणि 16व्या अध्यायामध्ये 7व्या वचनामध्ये 6:17 6:16 6:16 मध्ये असं दिलेलं आहे की राजाचं मन त्या लोकांच्या मानीने फिरलं नाही तर राजा काय म्हणतो दानेला, ज्या देवाची तू उपासना ज्या देवाची तू नित्य सेवा करतोस तो तुला सोडतो, तो तुझा काय करणार आहे, सोडवणार आहे. ये अक्सर हम देखते हैं कि अन्य जातियों के लोगों मुंह से भी कई बार परमेश्वर की स्तुति आराधना निकलती है. आपण बघतो की केव्हा केव्हा विधर्मी लोकांकडून सुद्धा जीवन देवाचे शब्द किंवा त्याची प्रशंसा येते. इसी अध्याय के 22 अध्याय वचन के आगे अगर हम देखते हैं तो वहां पर उसने क्या कहा. 22 वचन पढ़िए, 6 अध्याय 22 वचन. माझ्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली आहे. त्यांनी मला काही उपद्रव केला नाही, कारण ते देवासमोर निरपराधी ठरलो व महाराज आपणालाही मी काही अपराध केला नाही. हिंदी. तेव्हा राजाने अत्यंत हर्षित होऊन आज्ञा केली की नहीं, बस 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 बस. मेरे परमेश्वर ने अपना दूध भेजकर सियों के मुंह को ऐसा बंद कर दिया कि उन्होंने मेरी कुछ भी हानि नहीं की. इसका कारण कि मैं उसके सामने निर्दोष पाया गया. आप अगर धर्मी हैं तो इसका कारण जो है परमेश्वर आपको ये सारी विपत्तियों से, जो 6 अध्याय 6 पद 7 पद 8 पद में जो लिखा है, वो तुम्हारे विरोधियों की विपत्ति से परमेश्वर बचाने के समर्थ है. जर का आपल्या प्रभू समोर आपण जर का निर्दोष असू तर जे आपण डॅनियलमध्ये आता वाचलेलं आहे ते आपल्या जीवनामध्ये होणार आहे. आपके विश्वासी जीवन की आज एक नई शुरुआत है. आज आपल्या विश्वासाच्या या जीवनाच्या यात्रेमध्ये एक नवीन सुरुवात करू. परमेश्वर ने आज आपको इस पुलपिट से परमेश्वर के शब्द का गांभीर्य बताया. आज प्रभूने आपल्याला त्या पुलपितावरून त्याच्या शब्दाचं महत्व आणि गांभीर्य दाखवलेलं आहे. हो सकता है आप विश्वास में स्थिर हो, आपण होऊ शकू, आपण विश्वासामध्ये खंबीर आहे. हो सकता है विश्वास में कमजोर हो, किंवा आपण कमजोर सुद्धा असू शकतो. पर परमेश्वर ने आज आपको जो है, जो भी यहाँ लाया है, ये इसीलिए लाया है कि परमेश्वर का शब्द कितना प्रभावी है, वो आपके जीवन में क्या कार्य कर सकता है, आपको आज के बाद एक नया जीवन दे सकता है. इसलिए परमेश्वर ने आपके यहाँ लाया. आज प्रभूने आपल्याला हे वचन का आणलं की प्रभू आपल्या जीवनामध्ये एक सामर्थ्यशाली काम करण्याची त्याला इच्छा आहे आजच्या घडीपासून. ये जीवन जो है ये नश्वर है, लेकिन इसमें शब्द जो है वो कभी नहीं मरता. आपलं जीवन क्षणभंगूर आहे पण देवाचा शब्द निश्चित आहे. परमेश्वर ने आज यहाँ पर जो शब्द आपको दिया, आज प्रभूने जो आपल्याला शब्द दिलेला आहे, पुराणों में लिखा है शब्दो ब्रह्म, शब्द ब्रह्म, शब्द ब्रह्म, शब्दो शब्दाक्षर ब्रह्म. मतलब शब्द जो है जिसने सारे संसार की रचना की, वो शब्द करके पुराणों में लिखा है. आणि जे शब्दाचं महत्व पुराणामध्ये दिलेले की शब्दानेच या जगाची निर्मिती झालेली आहे. ये हम पवित्र शास्त्र में भी पढ़ते हैं. आणि ह्याचा उल्लेख आणि ह्याचं आपल्या पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा आपण वाचलेला आहे. परमेश्वर करे इस शब्द के द्वारा परमेश्वर आज को आपको आज के बाद एक नया जीवन दे. आप यहाँ से जब जाएंगे आप हर एक समस्या का समाधान सुलझा हुआ पाएंगे. आज आपण अशी प्रार्थना आणि अशी अपेक्षा करू की जेव्हा आपण या ठिकाणातून जाऊ तर प्रभूच्या शब्दाद्वारे हर एक आपल्या जीवनामध्ये येत असलेले
घडलेले प्रसंग चिंता काळजा त्याच्या शब्दाद्वारे आपल्याला मुक्ती देतो. इसके सेवा कार्य में बहुत सारे लोगों को हम मिलते हैं प्रिय. या सेवेमध्ये खूप लोकांना आम्ही भेटतो. लोग अपने मुख के द्वारा अपनी समस्याओं को विदित करते हैं और उसके द्वारा वो अपने जीवन में उस समस्या को लागू भी कर देते हैं. आपण बघतो की लोक आपल्या जीवनातल्या समस्या बोलतात आणि त्या बोलल्याने ते आपल्या जीवनामध्ये ते अंमलात आणतात. पिछले सप्ताह एक बहन आई थी. मागच्या आठवड्यात एक बहीण आलेली